कोथरूड भागातील हॅपी कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिकांच्या फ्लॅटमधून 5.5 लाखाचे दागिने चोरून पसार झालेल्या अल्पवयीनांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून 5.5 लाखाचे दागिने हस्तगत करण्यात आलेत। हे दोघे अल्पवयीन सराईत गुन्हेगार आहेत। कोथरूडमधील हॅपी कॉलनीत राहणारे हे ज्येष्ठ नागरिक 7 मार्च रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते। त्यावेळी चोरट्याने कुलूप तोडून घरातील 144 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेले होते। तपास पथकाने या घरफोडीचा तपास सुरू केला। त्याच परिसरातील 200 ते 250 सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले। त्यावरून पोलिसांनी त्या अल्पवयीन चोरट्याचा माग करून त्याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याच्याकडून 4,40,000 रुपयांचे 49 ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आलेत। चौकशीत एका अल्पवयीनाच्या भावाकडे उर्वरित दागिने असल्याची माहिती मिळाली। गुन्हे शाखेच्या युनिट 6च्या पथकाने हडपसर भागातून पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आबाळ याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 5.5 लाख रुपयांचे 69 ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले। चोरीला गेलेल्या 144 ग्रॅम दागिन्यांपैकी 118 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत। ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल माने, पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, पोलीस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, शशिकांत सपकाळ, अतुल क्षीरसागर, शिवाजी शिंदे, अंकुश लोंढे, साईनाथ पाटील, नवनाथ आटोडे, माधुरी कुंभार, सोनल म्हस्कुले यांनी केली आहे।